नमस्कार मित्रांनो. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, जो की वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात, की ज्याला मृत्यू स्थान सुद्धा म्हटलं जातं, या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 21 ऑक्टोबर नंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा सर्वात महत्त्वपूर्ण ग्रह गुरु, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, 9 ऑक्टोबर नंतर हा वक्री होणार आहे. हे ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत, त्या सर्व ग्रहांचे प्रभाव परिणाम ऑक्टोबर महिन्याकरता वृश्चिक राशीसाठी कशा प्रकारचे असतील, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण तुमचं स्वास्थ्य म्हणजेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातला विचार करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमचा षष्ठेश पण आहे, जो की तुमच्या अष्टम स्थानात मिथुन राशीमध्ये भ्रमण करतोय. दिनांक 21 तारखेनंतर हा भाग्यस्थानात किंवा कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, 11 तारखेनंतर तुमच्या व्ययात येणार आहे. आणि दिनांक 30 तारखेनंतर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना थोडासा धकाधकीचा असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, मात्र कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात या महिन्यामध्ये करू नका. त्याची पूर्तता होणं थोडंसं कठीण होऊन बसेल. आरोग्याच्या संदर्भात जर तुम्ही कुठल्या व्याधीने ग्रसित असाल, तर त्याचे काही त्रास किंवा त्याचे काही सिम्पटम्स, लक्षणं तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित दिसून येतील. सहज पैशाच्या मागे धावू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. या महिन्यामध्ये कोणाला कमिटमेंट करणं, प्रॉमिसेस करणं, कोणासाठी पैशाच्या संदर्भात काही गोष्टी करणं, हा प्रकार अजिबात करू नका. प्रॉब्लेम तुमच्यासाठी वाढले जातील, काळजी घ्या. यानंतर आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत आर्थिक स्तराकरता. एक आहे बुध, दुसरा आहे गुरु. बुध जो ग्रह आहे तो तुमचा अष्टमेश आहे, लाभेश आहे, आणि जो गुरु आहे तो तुमचा धनेश आणि पंचमेश आहे. बुध जो ग्रह आहे हा तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानात आणि त्यानंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. परंतु या महिन्याच्या जवळजवळ 11 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत हा बुध आहे तो तुमच्या व्ययस्थानात अशुभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गुरु जो ग्रह मगाशी सांगितल्याप्रमाणे 9 ऑक्टोबर नंतर तुमच्या सप्तम स्थानामध्ये वक्री असणार आहे. एकंदरीतच आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर आर्थिक स्तर या महिन्यामध्ये काही ठीक नसणार आहे. थोडंसं फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक, अनपेक्षित, अवाजवी खर्च या महिन्यात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. जर का तुम्हाला करायचंच असेल ट्रेड तर लॉंग टर्ममध्ये तुम्ही करू शकता. शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड हे तुम्हाला उपयोगी ठरणार नाही. त्याच्यामध्ये नुकसान किंवा हानी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे कौटुंबिक सौख्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, जो की चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय, मात्र तो आता वक्री झालेला आहे. साधारणतः घरातले जे मोठ्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणाने थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. खास करून या महिन्याच्या साधारण 22-23 तारखेनंतर अशा प्रकारचा काही अनुभव येऊ शकेल. त्याच्या संदर्भात काळजी घेणं, स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमच्या जो लव्ह लाईफ आहे त्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दिनांक 9 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. साधारणतः जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल 10-11 तारखेनंतर थोड्याफार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना चांगला राहील. ज्या गर्भवती महिला आहेत वृश्चिक राशीच्या, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक तो म्हणजे शुक्र. हा शुक्र तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. 14 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तुमच्या राशीतला सप्तमातला गुरु हा 9 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर एकंदरीतच गेल्या 10-12 दिवसात तुम्ही बघितलं असेल ते की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध म्हणावे तेवढे स्मूथ नाहीये. छोट्या मोठ्या कारणांना वादविवाद होत आहेत, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येत आहेत. पण काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 15-16 तारखेनंतर यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला एक सकारात्मकता दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, 18 तारखेनंतर तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर या महिन्याचा साधारण 19-20 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात धावपळ करावी लागेल. काळजी घ्या. छोट्या मोठ्या कारणं किंवा तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये
फिरणं वगैरे होईल, जास्त प्रमाणात त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये हा जो महिना आहे हा तुम्हाला आरोग्याच्या संदर्भामध्ये आणि आर्थिक संदर्भामध्ये थोडासा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातले निर्णय घेणं, व्यवस्थित नीट विचारपूर्वक निर्णय घेणं अतिशय आवश्यक राहील. दैनंदिन जीवनाबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 4 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. साधारणतः घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरून जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. दिनांक 8 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा हा दिवस असणार आहे दिनांक 8 तारखेचा. साधारणतः दिनांक 8 तारखेला तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे तुम्हाला या दरम्यान काही इझी मनी ज्याला आपण म्हणतो, काही जास्त मेहनत न केल्याशिवाय मिळणाऱ्या काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. नक्की त्याचा फायदा घ्या. दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा दृष्टी अधिष्ठित केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे आणि जो रवी तुमच्या लाभात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग असणार आहे. त्याचप्रमाणे हर्षल आणि शुक्राचा प्रतियोग तुमच्या राशीतून आणि सप्तम स्थानामधून होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग दिनांक 14 तारखेच्या आसपास येऊ शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या दरम्यान ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर ती नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी असाच असणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा वास्तूच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार करता हा जो कालावधी आहे म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेशन करणं, उपाय करणं, रेव्हेन्यू करणं अशा कारणाकरता दिनांक 22 तारीख ही तुमच्यासाठी उपयुक्त अशीच असणार आहे. दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यात भ्रमण करेल, जो नेपच्यून तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शनी शुक्राचा सुद्धा केंद्र योग होणार आहे. हा जो 28 तारखेचा दिवस आहे त्यामध्ये जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तुम्हाला काही चांगले उत्तम आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. ज्याप्रमाणे सांसारिक जरी व्यक्ती असाल तरी तुम्हाला आलेले काही इंट्युशन जरूर त्यावर काम करा. भविष्यकालीन योजनेमध्ये त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकेल. शनी शुक्राचा जो त्रिकोण योग आहे त्यामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात बिघडतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 30 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग. या संदर्भात स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. खास करून चुकीचे व्यवहार या दरम्यान करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर शाब्दिक मतभेद होऊ शकतील. दिनांक 31 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की पंचमात भ्रमण करतोय, जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम असा दिवस असणार आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर तुमचे इंट्युशन्स अगदी अचूक येतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. या महिन्याची जी अमावस्या आहे ती दिनांक 2 तारखेला कन्या राशीत तुमच्या लाभस्थानात होणार आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला होणार आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त असतं, त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. यामुळेच या महिन्याच्या 2 आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.